यावेळी या ठिकाणी मी घेत नाही। महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान केलं, त्याबद्दल गावकऱ्याचं सुरुवातीला हार्दिक अभिनंदन करतो। आपल्या भूमपरांडा वाशी तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचं वातावरण आदरणीय पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील, राहुलजी गांधी असतील, यांच्याबद्दल एक सहानुभूतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे। लोकसभेचं वातावरण आज सुद्धा तशाच पद्धतीनं या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। उलट लोकसभेच्या वेळेस मोदीजींच्या नावावर देशामध्ये काही ठिकाणी त्यांना मतदान मिळालं, परंतु खरी नाराजी ही महायुतीच्या सरकारवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे। मागच्या 15 वर्षामध्ये प्रत्येक वेळेस आपण आपल्या गावांनी मला सहकार्य केलेलं आहे। आपण मतदारसंघामध्ये शेतकऱ्याच्या दृष्टीनं 2 महत्वाची कामं केली आहेत। एक म्हणजे सिंचनाचं क्षेत्र, दुसरं विजेचं सबस्टेशन उभा करणं। ह्या 2 महत्वाच्या ज्या शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी उभा केलेल्या आहेत। आपल्या वाशी तालुक्याचं बोलायचं झालं तर हातोल्याचा स्टोरेज टँक पूर्ण केला आपण, येसवंडीचा केला, दुधाळवाडीचा केला, पिंपळगाव लिंगीचा केला, कडकनाथवाडीचा केला आणि आपल्या मतदारसंघाचं सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी प्रयत्न केला। विरोधी पक्षाच्या लोकांनी काय केलं, आपण एवढा मोठा पाणी साठा उपलब्ध केलाय, मग आपण काहीतरी केलं पाहिजे, मध्ये कुठंतरी गावामध्ये जायचं, नदी नाला उकरायचा आणि आम्ही खोलीकरण केलं म्हणायचं, स्वखर्चातून केलं म्हणायचं, परंतु पुढच्या वर्षी त्या नदी नाल्यामध्ये परत पहिल्याच वर्षी गाळ येऊन साचतो। परंतु आपण केलेल्या तलावामध्ये पुढच्या 50 वर्षामध्ये सुद्धा पाणी साठणार आहे आणि हे शाश्वत पाणी आपल्या लोकांना या ठिकाणी मिळणार आहे। हा आपल्या आणि त्यांच्यामधला फरक आहे। मलमपट्टी करण्याचं काम ते करतायत, शाश्वत काम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय। आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं असणारं जे उजनी धरणाचं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं आवश्यक होतं ते 4.5 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये हे निवडून दिलेले आमदार आणि पालकमंत्री आणू शकले नाही। ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये अजून सीना कोळेगाव मध्येच आलेलं नाही। पुढं भूम तालुका, वाशी तालुका हा तर मोठा लांबचा विषय। आपल्या काळामध्ये त्याचं आपण 80% काम पूर्ण केलेलं होतं, राहिलेलं 20% सुद्धा काम त्यांनी या ठिकाणी केलेलं नाही। त्यामुळं कधी न भरून निघणारं नुकसान आपल्या मतदारसंघाचं झालेलं आहे। दुसरं शेतकऱ्याचा महत्वाचा विषय असतो विजेचा। आपण पारडी फाट्याचं 33 केवी केलं, लिंगी पिंपळगावचं केलं, वरुडचं केलं, येसवंडीचं केलं आणि आपल्या मतदारसंघाच्या लाईटीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। ह्या 5 वर्षामध्ये एक सुद्धा नवीन 33 केवी आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही, हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय। एक सुद्धा स्टोरेज टँक झालेलं नाही, हे जबाबदारीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। आपण लोकसभेच्या निवडणुकीला सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता, शेतकरी अतिशय नाराज या सरकारवर झालेला होता, कारण त्यांच्या सोयाबीनच्या मालाला भाव नव्हता। 10-11 हजारापर्यंत आपलं सोयाबीन गेलेलं होतं, परंतु आज 4,500 पर्यंत आले। 2-2 वर्ष शेतकऱ्यांनी हे घरी आपल्या सोयाबीन ठेवलेलं होतं। आज रेट वाढल, उद्या रेट वाढल आशा होती, परंतु शेतकऱ्यांना भाव काय त्या ठिकाणी मिळाला नाही। सोयाबीन हे फक्त उदाहरण आहे, दुसऱ्या सर्वच पिकाची ती परिस्थिती आपण पाहिली। लोकसभेनंतर तरी परिस्थिती बदलेल असं शेतकऱ्यांना वाटलं होतं, परंतु लोकसभेनंतर तर ह्या सरकारने निर्णय घेतला की सोयाबीनची आधारभूत किंमतच त्यांनी 5,000 करून ठेवलेली। आता शासनानेच किंमत 5,000 केली तर तुमच्या शेतकऱ्यांना 10-11 हजार भाव कसा मिळणार, याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे। आज आपल्या भागाचा दुधाचा सगळ्यात महत्वाचा विषय 4 ते 5 हजार लिटर दूध आपल्या मतदारसंघामध्ये 5 रुपयाचं अनुदान
हे सरकार देणार म्हणून त्यांनी घोषणा केली होती. लोकांमधून उठाव झाला, आपण देखील आंदोलन केलं होतं, परंतु नुसती घोषणा झाली. 5 रुपयाचं अनुदान कोणत्याही शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालेलं नाही. हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आपण गेल्या 5 वर्षापूर्वी आपला पराभव झाला, आपण तो स्वीकारला आणि तरी सुद्धा पडल्यानंतर लोकांच्या संपर्कात राहिलो. ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आला त्यावेळेस त्यांना मदत करण्याची भूमिका आपण घेतली. पीक विम्याचा प्रश्न निघाला मधल्या काळामध्ये, आपण आंदोलन केलं, निवेदन दिलं. एवढ्यावर आपण थांबलो नाही. 13 सर्कल मध्ये प्रत्येक 2-4 गावामध्ये आपण गेलो, पिकाची पाहणी केली, त्याचे फोटो कलेक्टरला आणि पीक विमा कंपनीला पाठवले आणि हा पीक विमा निदान 25% तरी शेतकऱ्याचा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला. राहिलेला 75% पीक विमा आता शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. पालकमंत्र्याकडे अधिकार आहे, त्यांनी 5 वर्षामध्ये पीक विम्याबद्दल एक शब्द काढलेला तुम्ही मला दाखवा. 25% पीक विमा मंजूर करताना त्यांनी काही घोषणा केली नाही, मीटिंग घेतली नाही आणि राहिलेल्या 75% सुद्धा ते काही बोलत नाही. आपण आमदार नसताना सुद्धा ह्याचा पाठपुरावा पीक विमाचा या ठिकाणी करत आहोत. हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. या आपल्या भूमपरांडा वाशी तालुक्याच्या दृष्टीनं आपल्या गावामध्ये सभागृहाची महत्वाची मागणी या ठिकाणी केलेली आहे. आपण या ठिकाणी 100% आश्वासन नाही तर आपलं कामच आम्ही पूर्ण करून देऊ. जे होण्यासारखं आहे तेच आम्ही बोलतो, जे न होण्यासारखं आहे त्याचा शब्द आपण कधी देत नाही, कारण प्रत्येक वेळेस आपल्याला लोकांकडे जायचंय. आपल्या गावामध्ये माऊलीने आपल्याला सांगितलं की पिंपळगाव ते 95-5 मधून पेवर ब्लॉक 1 कोटी रुपयाची कामं या ठिकाणी आपण मंजूर करून आणली आणि ती कामं केली. एका छोट्या छोट्या गावामध्ये आपण या ठिकाणी एवढं मोठं काम केलं, त्याबद्दल आपल्या गावकऱ्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो, आभार मानतो. आपण आमदार असताना हायवे पासून पिंपळगाव, कमळेश्वरी, पारा आणि आपला डोंगरेवाडी पर्यंत डांबरीकरणाचा रस्ता हा आपल्या काळामध्ये झालेला आहे. 12 ते वाशी हा रस्ता जो अनेक वर्ष रखडलेला होता, खराब होता, तो आपल्या काळामध्ये रस्ता पूर्ण झालेला आहे. आणि जिथं जिथं शक्य तिथं आपण रस्ते करण्याचा प्रयत्न केला. आज ही मंडळी काय करतायत, गावामध्ये जायला त्यांना तोड नाही, कुठंतरी मग गावामध्ये झाल्यावर तुमचा हा एखाद्या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आम्ही मुरुम टाकून देतो म्हणतात. आपण मुरुम टाकून देण्यासाठी त्यांना आमदार केलं का? आपल्या रस्ते डांबरीकरणानं या ठिकाणी चांगल्या करण्यासाठी आपण त्यांना निवडून देतो. अनेक महत्वाचे रस्ते डांबरीकरण झालेले नाही, खड्डे पडलेले आणि कुठल्या तरी वस्तीवर जाऊन 50-100 टिपर किंवा ट्रॅक्टर मुरुम टाकल्यावर त्या शेतकऱ्याचा प्रश्न सुटत नाही. हे रस्ते करण्यासाठी सरकारची योजना आहे. तुमचं MREGच्या माध्यमातून गावातले प्रत्येक शेत रस्ते होऊ शकतात. आपल्या काळामध्ये आपण केलेत, एका वेळेस 2-2, 3-3 शेत रस्ते आपण केलेत. आपण त्या ठिकाणी विहिरी MREGच्या माध्यमातून केल्या. 5 वर्षामध्ये तुमचे हे रस्ते जे शेताकडे जाणारे आहेत, हे रस्ते हे का केले नाहीत, ही योजना का राबवली नाही, आपण हे त्यांना प्रश्न विचारण्याची गरज आहे. आपल्या शेजारीच ओमदादा आहेत, कैलास दादा आहेत, त्यांनी MREGची योजना राबवली, मातोश्रीची योजना राबवली, 5505 ची योजना राबवली आणि शेत रस्ते या ठिकाणी शेजारच्या मतदारसंघामध्ये केले. परंतु आपल्या मतदारसंघामध्ये हे रस्ते झालेले नाहीत, हे आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आपल्या मतदारसंघामध्ये वाशी तालुक्यामध्ये आपण आमदार असताना तहसीलची इमारत उभा केली, तिथं BDOचं ऑफिसेस, सर्व ऑफिसेस एका ठिकाणी आणले, ती इमारत तुम्ही बघितलेली. कोर्टाची इमारत आपण उभा केली. मागच्या काळामध्ये दवाखान्याचं काम आपण केलं. आता हे आरोग्य मंत्री आहेत, प्रत्येक वेळेस आलं की ती काय यादी वाचून दाखवते. 100 खाटाचा दवाखाना केला, 200 खाटाचा केला. आज तुम्ही आजारी पडल्यावर आपण केलेल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात का तानाजी सावंत पालकमंत्र्यांनी नवीन कुठला वाशीला दवाखाना केला असं तर आम्हाला सांगा.
जरूर राखवा। त्यांनी 5 वर्षामध्ये एकही नवीन दवाखाना त्यांच्याकडे आरोग्य खात्या असताना सुरू केलेला नाही। हे मी इथं जबाबदारीने आपल्याला या ठिकाणी सांगतोय। यायचं आणि मोठं आश्वासन द्यायचं अशा पद्धतीचं त्यांचं काम चालू आहे। आणि मी भाषणामध्ये बोलतोय म्हणून नाही, तुम्ही याची खात्री करा। त्याच्यामध्ये स्वतः ज्या खात्याचे मंत्री त्या मंत्र्याचं सुद्धा त्या खात्याचं काम एक पूर्ण झालेलं नाही। हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे। मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की आता आपण मोठी सांगणारी ठळक कामं, मग ऑफिसच्या प्रशासकीय इमारती असतील, तुमच्या 33 केव्ही असेल, स्टोरेज टँक असेल, ही ठळक काम आपण या ठिकाणी केलेली मी 50 सांगू शकतो। त्यांनी ठळक केलेलं काम एक सांगावं। आता ठळक काम सांगता येत नाही म्हणून काय केलं, आता महिन्याभरात काही मोठं ठळक काम करता येत नाही म्हणून शॉर्टकट केला। ठीक आहे म्हणाले, आता लई लांब लचक मोठं काम करायचं नको। आपण मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या माध्यमातून महिलांचे फॉर्म भरून घेऊ। त्यांना 1,500 ची योजना त्यांनी जाहीर केली। महिलांना 1,500 योजनेची शासनाने योजना जाहीर केली, चांगली गोष्ट आहे। परंतु 2 वर्षापासून 3 वर्षापासून जर हे महिलांना पैसे मिळाले असते तर खऱ्या अर्थानं ही योजना राबली असं आपण म्हटलं असतो। परंतु आता इलेक्शन पुरते एका महिन्याचे सुद्धा पैसे या ठिकाणी या महिलांना मिळणार नाही। परंतु आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीच्या लोकांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ह्या महिलांना 1,500च्या ऐवजी 3,000 रुपये देण्याचं जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी कबूल केलेलं आहे। कायमस्वरूपी ह्या महिला भगिनींना ह्या पगारी देण्याचं काम महाविकास आघाडी करणार आहे। आता ही झाली लाडली बहीण योजनेची माहिती। अजून योजना येणार आहे, पैसे येणार आहेत, अर्ज मंजूर होणार आहेत। परंतु मूळ संजय गांधी निराधार योजना अनेक वर्षापासून चाललेली, 40 वर्षापासून। माझ्या काळामध्ये मी 25,000 लोकांना पगारी चालू केल्या। ह्या 5 वर्षामध्ये ह्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून कोणाच्या पगारी चालू केल्या का? अंध, अपंग, महिला भगिनी, विधवा स्त्रिया यांच्या पगारी ठप्प आहेत। मी वाशिम मध्ये बसून 2 महिन्याला 3-3 तास बैठका घ्यायचो आणि पगारी मंजूर करायचो। मी माणूस कोणत्या पक्षाचा आहे बघायचो नाही, काय नाही। 25,000 पगारी आपण चालू केल्या। आमदार म्हणून ही एकदाही तहसीलदार त्या संजय गांधीच्या बैठकीला बसला नाही आणि त्या ठिकाणी पगारी चालू केलेला नाही। हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे। मधल्या काळामध्ये, मागच्या काळामध्ये महिला बचत गटाला त्यांनी 1,000 रुपये दिले। 5 वर्षाला 1,000 रुपये म्हणजे दिवसाला 50 पैसे सुद्धा येत नाही। परंतु महिला भगिनींनी ह्या 1,000 रुपयासाठी त्यांना मतदान केलेलं नव्हतं। त्यांनी कशासाठी मतदान केलं होतं तर विरोधकांनी असं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला केलेल्या बचत गटाच्या वस्तूला मार्केट उपलब्ध करून देऊ, तुम्हाला योजना आणून देऊ आणि महिन्याला प्रत्येक महिन्याला 10,000 कमवण्याचं साधन उपलब्ध करून देऊ म्हणून महिलांना मतदान केलं होतं। परंतु पैशासाठी महिलांनी त्यावेळेस मतदान केलेलं नव्हतं। ह्या 5 वर्षामध्ये बचत गटाच्या संदर्भात त्यांनी एक तरी शब्द काढला का हो? एक तरी मेळावा घेतला का हो? महिला बचत गटाला बँकेच्या माध्यमातून बँकेचं लोन उपलब्ध करून देण्यासाठी काय मदत केली का? त्यांना सबसिडी मिळवून देण्यासाठी मदत केली का? वेगवेगळ्या योजना जे शासनाच्या माध्यमातून रेडीमेड मिळतात त्या मिळवण्यासाठी प्रयत्न केला का? नाही। आता इलेक्शन आल्यावर परत तुम्हाला बचत गटाला 1,000 रुपये देऊ, 5,000 रुपये देऊ अशी चर्चा त्यांनी चालू केली। लोकसभेच्या अगोदर सुद्धा त्यांनी पैसे दिले होते। परंतु आपल्या महिला भगिनी एकदाच फसल्या। लोकसभेला पैसे देऊन सुद्धा महिला भगिनी त्या ठिकाणी त्यांना मतदान केलेलं नाही। परंतु आता ह्या महिला भगिनींना आपण या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी सांगणं गरजेचं आहे, सावध राहणं गरजेचं आहे, हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो। आता लोकसभा इलेक्शन झाल्यापासून 3 महिने झालं माझं 50% मतदारसंघ प्रत्येक गावामध्ये जाऊन झालाय। काल पहिल्यांदा आपल्या पालकमंत्री महाशयांनी दौरा घेतला, पहिल्यांदा 3 महिन्यानंतर। आपण 3 महिन्यापासून मतदारसंघातल्या लोकांना भेटतोय।
त्यांना विनंती करतोय, मागं काय काम गेले ती सांगतोय, भविष्यामध्ये तुम्ही काय काम करणार आहे हे सांगतोय, राहिलेलं काम करतो म्हणून सांगतोय, विनंती करतोय. परंतु ह्यांनी काय केलं, गावागावामध्ये जायची मी काय गरज आहे म्हणाला, मला काय तेवढा वेळ नाही. मी जायच्या ऐवजी माझी एक गाडी पाठवून देतो म्हणाला, त्याच्यावर माझं भाषण, प्रत्येक गावात जाऊन मला भाषण करायला वेळ नाही म्हणाला, मी गाडी पाठवतो, त्या गाडीमध्ये मी भाषण केलेलं लोकांना दाखवा म्हणाला. आता असं जर ही मंडळी विचार करत असतील तर आता ह्याच्याबद्दल निर्णय तुम्ही घेणं गरजेचं आहे. दुसरं त्यांनी काय केलं, गावामध्ये जाऊन प्रचार करण्याची काय गरज आहे, पगारीवर काही माणसं ठेवली, गावात पाठवतेत, यादी काढतेत, किती माणसं तुमच्या घरी, मोबाईल नंबर, आणि तुम्हाला आम्ही पैसे देऊ. म्हणजे प्रचार बिचार काय करायचा नाही, डायरेक्ट पैसेच देऊ म्हणाले, कसं मतदान मिळत नाही बघू. तिसरा मुद्दा त्यांनी काय केला, आपल्या इथं 250 गाव आहेत, ह्या 250 गावात जायचं नाही, भेटायचं नाही, पुण्याला एका ठिकाणी लोक बोलायचे, पुण्याचं मतदार घेऊन जाऊ म्हणायचे. म्हणजे ह्या 250 गावांनी तुम्हाला निवडून दिलेल्या त्यांच्याकडे बघायचं नाही, पुण्यामध्ये कुठंतरी 4-5 हजार लोक असतात, ती गाडीतून आपण गावाकडे नेलं म्हणजे आपल्याला मतदान मिळतंय, हा त्यांचा समज आहे. परंतु मला आपल्याला या ठिकाणी चांगलं सांगायचं आहे की माणूस कुणाच्याही गाडीत आला, गावामध्ये आल्यावर आपल्या गटाला धरतो का दुसऱ्याला धरतो, जी आपल्या गावामध्ये आल्यानंतर आपापला गट आपल्याकडे चालत असतो. आणि म्हणून ह्या लोकांना पैशाची मस्ती आहे, पैशावर आपण काही करू शकतो, हा जो त्यांचा भ्रम झालेला आहे तो लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आता फोल ठरलेला आहे. पण तरी सुद्धा आपण या ठिकाणी सावध राहणं गरजेचं आहे. मला तुम्हाला भेटायचं असेल तर मोटरसायकलवर अर्ध्या तासात तुम्ही गिरोलीला येऊ शकता. ह्या आमदाराला तुम्ही त्याच्याकडून काम करून घ्यायचं तर लांब राहिलं, फक्त भेटून दाखवा. त्याची भेट झाली तर तुम्हाला मी बक्षीसच देईल. त्याची आणि तुमची भेट होऊ शकत नाही, कारण त्याला पुणे मुंबईला त्याचे धंदे उद्योग आहेत ते त्याला बघायचे असतात. मतदारसंघामध्ये रोज फिरून माझा काही मुका घ्यायचा आहे का म्हणाला निवडून आल्यानंतर, त्याचं वाक्य माझं नाही. हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आणि आरोग्य मंत्र झाल्यानंतर काय काय दिवे लावले हे मी सांगत नाही. 2 वर्षापासून किती भ्रष्टाचाराच्या बातम्या आल्या, 6,000 कोटी रुपयाचा अँब्युलन्स घोटाळा, कोण 6 म्हणते 8 म्हणते, आता कितीचा आहे कुणास ठाऊक, 1000 कोटीचा घोटाळा आम्ही पहिल्यांदाच ऐकलाय. त्याच्यानंतर आरोग्य खात्यामध्ये दुसरा 2,000 कोटीचा घोटाळा केला. 10 दिवसापूर्वी 250 कोटी रुपयाचा कामगार घोटाळा केला. बदल्याच्या ह्याच्यामध्ये रेड कार्ड ठरलंय, कोण जर असेल तर त्या ठिकाणी बदली करण्यासाठी पैसे घेतले जातात. दुसरा महत्वाचा मुद्दा, त्या ठिकाणी पंढरपूरला 15 लाख लोकांना आम्ही त्या ठिकाणी आरोग्य सेवा दिली. आता पंढरपूरला दर्शनाला 15 लाख लोक, सगळे ते सगळे दर्शन झाले की ह्यांनी आरोग्य खात्याकडे जाऊन त्यांनी त्याची आरोग्य तपासणी केली असेल का? एखाद्या दुसऱ्याला 1-2% लोकांना आजारी असेल जातंय, ताप बीप आला, त्या 15 लाख लोकांचं बिल आरोग्य खात्यामार्फत त्यांनी काढलं आणि देवाच्या नावावर सुद्धा पैसे खाण्याचे धंदे यांनी केलेले आहेत. हा विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. आणि मग हा पैसा, हे फक्त उदाहरण मी तुम्हाला मोजके सांगतोय का हो, दुसऱ्या मंत्र्याच्या विरोधात बातम्या येत नाही टीव्हीवर, आणि हे मी सांगत नाही बरं का, हे टीव्हीवर आलेल्या बातम्या मी तुम्हाला सांगतोय. दुसऱ्या मंत्र्याच्या का आलेल्या नाही बातम्या, ह्याच्याच का येतात, ह्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. लांब लचक मी काही जास्त बोलणार नाही. आपलं जे महत्वाचे भविष्यामध्ये जी कामं येतील ती कामं करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आपली महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीचा निर्णय जे पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, राहुल गांधी हे घेतील त्याच्याबरोबर त्या निर्णयाच्या हिशोबाने आपण महाविकासचा आमदार आणि आपल्या महाविकासचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावा, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.